सकाळच्या व्हिडिओत मी म्हणत होतो की टार रोड कुठपर्यंत आहे आणि पायवाट कधी मिळणार. ही आता पायवाट मिळाली, शेतातून पायवाट जाते. गुप्त गोदावरीपासून पुढे आम्ही निघालो तर ही पायवाट मिळालेली आहे. ही अशी पायवाट आहे. हे सगळे येतात. आहे हे खरे साहेब आहेत. किती वाजले हो आता? 9 वाजलेत. हां, सकाळचे 9 वाजलेले आहेत. सूर्य आता वर चढत आलेला आहे. ठिकठिकाणी मंदिरं आहेत. परत रस्ता खाली गेलाय. आता परत शेती संपल्यात, रानातून रस्ता निघतोय. आणि हे सिम्बॉल आहे, हे जे लाल अथवा भगवं काही फडकं लावतात झेंडा म्हणून, आणि ते फॉलो करत जायचं. तसे बोर्ड पण लिहिलेले आहेत, परिक्रमा मार्ग म्हणून. हे बघा, वडवाणा परिक्रमा वासियों की व्यवस्था. परत इथं भगवा फडका आणि पांढरा फडका. हे आता खाली उतरून जायचं आहे. इथं पाय घसरतात म्हणून. हो, सावकाश. सावकाशी या, पाय घसरतं इथं. नुसतं मातीचा रस्ता आहे, त्यामुळे पाय घसरण्याची भीती. चला, नर्मदे हर. मणिनागेश्वर मंदिर बिलकुल नर्मदेच्या किनाऱ्याला. पण काय आहे, आतूनच शूटिंग म्हणजे व्हिडिओ घेऊ शकतो, पण बाहेरून मंदिर येणं फार कठीण आहे. एकीकडं जंगल आणि एकीकडं नदी, त्यामुळं व्हिडिओ काढणं मंदिराचा व्हिडिओ काढणं कठीण आहे. हे मणिनागेश्वरचं लिंग. मागे नर्मदा मैयाची मूर्ती. बघतो बाहेरून काढता येतं का, व्हिडिओ शूट करता येतं का बघतो मंदिराचा. ही नर्मदा नदी आहे. इतकं मोठं पात्र आहे इथं पण.
हां, इथून मंदिराचा फोटो किंवा व्हिडिओ काढता येतं. इथून एंट्रन्स आहे. हात पाय धुतल्याशिवाय हात सोडत नाहीत. मा सदांद्र चित्ता भवाब्दी दुःख वर्मदा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा असा रस्ता आहे आत्ता मणिनागेश्वरनं भालोदला जातानाचा रस्ता आहे. ह्याला रस्ता म्हणायचं का हे म्हणायचं ते आता ठरवा आता तुम्हीच. काका येत आहेत वरती, दरेकर काका येत आहेत. दरेकर काकांच्या मागे 2 मैया आहेत, त्या पण येत आहेत. अतिशय सुंदर रस्ता दिसतोय. पलीकडच्या बाजूने तेवढंच उतरलो, वाटेत छोटासा पूल होता पत्र्याचा, त्याच्यावरनं अलीकडं आलो. अलीकडनं हा एवढा अंतर आता चालून येत आहेत ते 2 जण, चढून येत आहेत वरती. आले चला चला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.